सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की इनलाईन वापरू का ऑनलाईन वापरू, तो प्रश्न होता. त्याच्यानंतर चुनखडीचा एक महत्त्वाचा जास्त प्रश्न होता. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न असतो की बाबा बेड मित्रांनो, मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आता बऱ्याचशा शंका आहेत तर आज त्याच्यावरती आपण बोलू. काय प्रश्न आहे त्याची उत्तर आज देऊ आपण. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की डाळिंब लागवड करत असताना त्याच्यामध्ये तुमचा जी चुनखडी असते तर त्याचं प्रमाण किती असावं? किंवा माझ्या रानामध्ये चुनखडी आहे किंवा मी टेस्ट रिपोर्ट केलाय किंवा सॉईल रिपोर्ट काढलाय मी आणि त्याच्यामध्ये मग डाळिंब लावली पाहिजे का नाही. तर एक लक्षात घ्या, रिकमेंडेशन बघायला गेले तर 18 ते 20% जर चुनखडी तुमच्या शेतामध्ये जर असेल तर तुम्ही डाळिंब लावू शकताय, असं रिकमेंडेशन आहे. पण आपण थोडी रिस्क कमी करता तुमची 12-13 जास्तीत जास्त ज्याची 15 पर्यंत चुनखडीचं प्रमाण दाखवलंय 15% तर ते त्या ठिकाणी लागवड करू शकता डाळिंबाची, काही अडचण येणार नाही. आणि जिथं तुम्हाला 10%च्या वर शक्यतो गेलं चुनखडीचं तर बेड वाईज थोडं उंच करा. म्हणजे चुनखडीपासून आपली मुळं चुनखडीमध्ये लवकर शिरणार नाहीत मुळं. आणि नॉर्मल असेल तरी बेडवरचीच लावू शक्यतो. म्हणजे कसं असतंय की बेड केल्यानंतर जी चुनखडीमध्ये मूळ शिरल्यानंतर तर झाड मारणारी ही कालाबाधी सत्य आहे. पण जर बेड जर केला तर थोडं उशिरा मूळ जातं किंवा तितक्यावर जायला थोडा लेट टाईम लागतो आणि झाड मरण्यापासून त्या ठिकाणी वाचू शकते. त्याच्यामुळे तुमची 15% पर्यंत जरी असेल चुनखडी तरी आपण त्या ठिकाणी डाळिंब लावू शकतो. तर हा पहिला प्रश्न होता. आता याच्यानंतरनं दुसरा प्रश्न असा होता की की जे मातीमध्ये समजा काळी माती आहे किंवा मुरमाड माती आहे, तर त्याच्यामध्ये डाळिंब लावतोय, तर त्याच्यामध्ये लॅटरल्स कुठली किंवा ड्रिप इरिगेशन कुठलं करावं? आता एक लक्षात घ्या, मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललोय, की जिथं मुरमाड जमीन आहे, जिथं पाणी दिल्यानंतरनं 5 ते 6 तासामध्ये पूर्ण पाणी दिसायचं बंद होतं किंवा खाली मुरकून जातं किंवा प्रत्येक आठवड्याला भिजवाण लागतं त्या शेताला किंवा 5 दिवसातून एकदा पाणी सोडायला लागतं. पाणी जरी असेल, पहिली पिकं केली असतील तर. तर तिथं तुम्ही सरळ इनलाईन वापरा. इनलाईन का वापरा? तर इनलाईनमुळं मान्य आहे की दुसरीकडे सुद्धा पाणी पडते. झाडाच्या मध्ये जिथं गरज नाही तिथं सुद्धा पाणी पडते. पण जर इनलाईन जर टाकली तर पूर्ण बेडवरती पाणी राहते आणि पाण्याची क्वांटिटी जास्त राहते. त्याच्यामुळे गारवा राहतो. म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे पाणी किंवा गारवा उन्हाळ्यामध्ये लागतो तर तो राहत असतो त्याच्यामध्ये. आणि जर तुमची जर काळी जमीन आहे किंवा काही जणांचं म्हणणं काय आहे, की बाबा माझी 3 फुटापर्यंत काळी जमीन आहे किंवा 2.5 फुटापर्यंत काळी जमीन आहे, तिथून खाली मुरुम आहे. तर अशाने इनलाईनकडे फिरूच नका. सरळ तुम्ही ऑनलाईन करा. प्रत्येक आता समजा ही झाड आहे, तर इथे एक ड्रिपर टाका आणि पलीकडच्या साईडला एक ड्रिपर. एक ड्रिपरवरतीच बाग ठेवा. उजव्या साईडला एक ड्रिपर आणि डाव्या साईडला एक ड्रिपर. तर एवढं जरी केलं तरी त्या ठिकाणी पाणी पुरेसं होतंय काळ्या जमिनीमध्ये. पण जिथं मुरमाड जमीन आहे किंवा आता ही जमीन तुम्ही बघताय, ही पूर्ण पांढरी जमीन आहे. ज्यात तुम्ही जर पाणी सोडलं आणि आज सकाळी समजा पाण्याने जरी सोडलं आणि तुम्ही जरी 3-4 वाजता जरी येऊन याच्यामध्ये चालला तरी तुम्ही कसलंही रवत नाही किंवा तुमच्या पायाला माती चिटकत नाही. तर अशा जमिनीमध्ये इनलाईन, आता आपण ही बघताय तुम्ही इनलाईनच आहे. कारण गरजच आहे ना आपल्याला तिथे इनलाईनची. कारण ऑनलाईननं जेवढं पाणी आपल्याला गेलं पाहिजे तर ते जाणार नाही किंवा तिथं जमीन कंटिन्युअसली सुकवा मारणार आहे किंवा आपण समजा हस्तभार धरतोय तर हस्तभार बऱ्यापैकी जे फळ सेटिंग असतं तर ते जानेवारीमध्ये चालू होतं आणि जे मेन जी फळ भरायचा जो पिरियड असतो तर तो पूर्ण उन्हाळ्यामध्ये असतो. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हा मेन पिरियड असतो. त्याच्यामध्ये ऊन जास्त असतं. त्याच्यामुळं तिथं आपल्याला पाण्याची गरज आहे. पण जे कंटिन्युअसली मृगभार धरणारे त्यांनी जरी ऑनलाईन केलं हलक्या जमिनीमध्ये तरी चालू शकते. पण कंटिन्युअसली तुम्हाला मृगभार धरावा लागेल. कारण मृगभारामध्ये पाणी कमी लागतं. कारण कंटिन्युअसली पाऊस जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत पाऊस त्या ठिकाणी चालू असते. तर ही सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी शंका होती. त्याच्यानंतरनं दुसरा प्रश्न असा होता, की बाबा झाडाची छाटणी कधी करावी? आता मी नवीन माझी प्लांटेशन चालू आहे किंवा केलेली आहे मी प्लांटेशन. तिथे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये किंवा शेंडा कधी मारला पाहिजे किंवा किती उंची झाली नंतरनं मारलं पाहिजे. बऱ्याचशा वेळा सांगितलं, की शेंडा असा महिन्यावरती मारू नका. तुम्ही उंची बघून मारा. झाड जर तुमचं समजा लावल्यापासून 2-2.5 फुटापर्यंत जर उंच गेलंय, तर तिथं तुम्हाला शेंडा मारणं गरजेचं आहे. कारण नुसतं झाड उचलून गरजेचं नाही. आपल्याला त्याची फूट पाहिजे किंवा डेरेदार ती झाड तयार झालं पाहिजे. कारण नुसतं झाड उचलून त्याला काय आपल्याला काय उंची कुणाला दाखवायची नाही, की बाबा माझं 5 फूट 6 फूट झाड झालंय. आता हे तुम्ही बघू शकताय, की झाडं 5-5 फुटाची सगळी झाडं आहेत. पण डेरेदार आहेत किंवा मालकाडी तयार झालेली आहे किंवा जी आपल्याला जिथं फळ सेटिंग होणार आहे, तर ती फळ सेटिंग त्या ठिकाणी प्रत्येक तुम्ही झाडामध्ये त्या ठिकाणी बघू शकता. त्याच्यामुळं लक्षात घ्या, की शेंडा मारत असताना लय उचलून झाडं देऊ नका. कंटिन्युअसली शेंडा मारत राहावा थोडा-थोडा. भले तुम्ही आणि दुसरा महत्त्वाचा आहे, की लिक्विड कुठलं सोडू मी? तर लिक्विड एक लक्षात घ्या, शेड्यूल असे आहेत, की तुम्ही सुरुवातीला 19-19 तुमचं जाऊन द्या. त्याच्यानंतर 12-61 जाऊन द्या एकाडे किंवा 13-40-13 असेल. तर यांसारखी कंटिन्युअसली बदलून खतं द्या. यांनी होईल काय, तर 19-19 मुळे स्टार्टिंग हार्मोन असते ते. त्याच्यामुळे झाड चालू होत असते. 12-61 मुळे त्या ठिकाणी फुटी थोड्याफार निघत असतात. शेंडा मारल्यानंतर शक्यतो 12-61 सोडा. कारण की बरोबर फुटी त्या ठिकाणी पाहिजे तेवढा किंवा 12-61 च्या ऐवजी फॉस्फरसची मात्रा जिथं तुम्हाला जास्त मिळते ज्या ग्रेडमध्ये किंवा नवीन ग्रेड आलेले आहेत आता.
10-54-10 सारखी असेल किंवा ज्या नवीन ग्रेड आहेत किंवा जुनी ग्रेड कोणतीही सोडा, फक्त फॉस्फरसची मात्रा जास्त जाऊन दे तिथं आणि नायट्रोजनची मात्रा थोड्या कमी करा. त्याच्यानंतरनं दुसरा महत्त्वाचा असा प्रश्न होता की त्याच्यामध्ये जेव्हा आपण शेणखत टाकतोय तर ते शेणखत कुजलेलंच असावं. आता हे काय सांगण्याची गोष्टच नाही, कारण शेणखत हे कुजलेलं टाका शक्यतो. आता जे जे शेणखत आता मी याच्यामध्ये शेणखत टाकत असताना माझी एक ट्रॉली जी होती तर ती थोडी ओली होती, तर मी एक 5-6 दिवस टाकून दिलंय सोडून. आता पूर्ण त्या ठिकाणी जे कुजलं नव्हतं किंवा जे वाळलेलं शेण नव्हतं तर ते त्या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही आता बघू शकता की पूर्ण त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी वाळलं किंवा जे कुजलेलं शेणखत असतं तर ते त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळं जर शक्यतो लवकरच शेणखत आणून टाका शेतामध्ये, म्हणजे कुजल त्या ठिकाणी किंवा जिथून आपण घेणार आहे तर ते लवकर जर आणून टाकलं तर शेतामध्ये ते कुजते. आता माझी काय झालं होतं तर पावसामुळे एक ट्रॉली ओली निघली होती, तर मी त्या ठिकाणी बरोबर तिथं एक आठवडा सोडून दिलंय आणि त्या ठिकाणी शेणखत सुकवलं चांगलं आणि मग टाकलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा तिथं प्रादुर्भाव होणार नाही. कारण काय होईल तर ओलं शेणखत टाकले ना असं काय दुसरं जास्त काय होत नाही. पण ओलं जेव्हा आपण शेणखत टाकतो मुळामध्ये तर तिथं बुरश्या वाढत असतात आणि त्या बुरश्या जिथं आपलं मूळ खायला येणार आहे किंवा जिथून मूळ पाणी प्यायला येणार किंवा जिथं तुम्ही बेसळ डोस टाकणार आहे, तर तिथं मुळं येतात खाण्यासाठी आणि तिथं जर बुरशी गेली तर त्या मुळावाटे बुरशी त्या ठिकाणी जाऊन झाड मरण्याची शक्यता असते किंवा तिथं बुरशीजन्य रोग त्या ठिकाणी तयार होण्याची शक्यता दाट असते. त्याच्यामुळे ओलं शेण वापरूच नका, शक्यतो कुजलेलं शेणखत वापरा. त्याच्यानंतरनं दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की छाटणीची व्हिडिओ बनवा. तर आता छाटणीला मी एक बाग हुडकतोय, तर छाटणीची एक व्हिडिओ बनवतो स्पेशल त्याच्यावरती. दुसरा प्रश्न असा होता की जेव्हा आपण बाग धरतोय, तर ती बाग धरत असताना त्यामध्ये जो डोसेस असतात, तर ते डोसेस आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डोसेस डिटेलमध्ये सांगतो. कारण आता हस्तभार बऱ्यापैकी चालू होतंय. आणि त्याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की बाबा सिंगल स्टेम कसं केलं पाहिजे. सिंगल स्टेम करत असताना लक्षात घ्या, जेव्हा लहान लहान फुटी असतात तेव्हा काढून घ्या तुम्ही. लहान लहान फुटी काढून घेतल्यामुळं जे झाड असतं तर ते खाली तुम्ही 1 फूट किंवा अर्धा फूट मोकळं ठेवा. त्याच्यामुळे जी खालचे फुटे येणार आहेत ते काढत राहा कंटिन्युअसली. म्हणजे त्या ठिकाणी खाली एकही फूट राहणार नाही. तुम्हाला सिंगल स्टेम त्या ठिकाणी थोडं मिळत असतात. शेतकरी मित्रांनो, मग हे काय झालं तर बऱ्यापैकी असे प्रश्न होते, तर ते प्रश्न आज मी घेतलेत बऱ्यापैकी, ज्या कंटिन्युअसली प्रश्न विचारत होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की इनलाईन वापरू का ऑनलाईन वापरू, तो प्रश्न होता. त्याच्यानंतर चुनखडीचा एक महत्त्वाचा जास्त प्रश्न होता. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न असतो की बाबा बेड कसं सोडलं पाहिजे, तर मी डिटेल व्हिडिओ बनवलाय तिथं. शरद किंग लागवड लाईव्ह व्हिडिओ म्हणून आहे, तर तो तुम्ही बघा. तिथं बेड कसं सोडायचं ते त्या ठिकाणी मी डिटेल त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तसे तुम्ही जर अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.